डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार संस्थेच्या वतीनं नवीन वाशिनाका इथल्या स्वर्गीय आनंदराव दिंडोरले सभागृहात आयोजित कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महाडच्या चौदार तळ्यातून आणलेलं पाणी पिंपळाला घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष एस कांबळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। या प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीपणानं राज्यघटना लिहिल्याचं सांगितलं। डॉक्टर आंबेडकरांसारखं कर्तृत्ववान नेतृत्व लाभलं म्हणूनच देशाचा पाया मजबूत झाल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। ज्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वानं या देशाची लोकसंख्या 30 कोटी होती त्यावेळी घटना लिहिली। आज देश 130 कोटीवर पोहोचला तरी त्याच घटनेवर चालतो। तेवढा थोर विचार त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडला असेल। आज आपण बघतो सकाळी आलेलं संध्याकाळी नसतं अशी अवस्था आपली आहे। कालचं झालेलं उद्या इरिलेव्हंट असतं, म्हणजे चालत नाही, चलनात नाही असं आपण म्हणतो। परंतु डॉक्टर साहेबांनी त्यावेळी या देशाची घटना लिहित असताना 30 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा पुढं 50, 70, 75, 100 वर्ष या घटनेच्या आधारावर हा देश चालणार आहे एवढं मोठं विजन डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी ठेवलं। आणि म्हणून कर्तृत्ववान माणसं व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभलं म्हणून हा देशाचा आज पाया मजबूत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। सध्या देशात वैचारिक प्रदूषण वाढलंय। अशा काळात येणाऱ्या पिढीला प्रबोधनाच्या माध्यमातून सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। प्रदूषण, पाण्यातलं प्रदूषण हे वेगवेगळ्या उपकरणाच्या माध्यमातून निघेल, परंतु वैचारिक प्रदूषण हे या अशा प्रबोधनाच्या माध्यमातूनच या ठिकाणी निघणार आहे। आणि मला वाटतं टकले सर आता जबाबदार आहे। मी सातत्यानं आमच्याही कार्यकर्त्यांना सांगतो, वडील आमच्या बरोबर आहे पुरोगामी विचाराचा, आजोबा आमच्या बरोबर आहे, नातू आणि पोरगा कुठं फिरतोय बघितलं पाहिजे। आता गरज आहे प्रबोधनाची, ती आमच्या मुलांना आणि नातवाला गरज आहे की सत्य सांगण्याची गरज या ठिकाणी आहे की आज जो बाप या घरातला उभा आहे तो काँग्रेसच्या धोरणामुळे उभा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे या ठिकाणी उभा आहे। आज ज्या घरामध्ये तू राहतोस ते घर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून जो पैसा कष्टाने या ठिकाणी मिळवला त्यामुळे आज घर आहे। 2 एकर रान माझं गावाकडे आहे, त्या रानामाटी मागचं यश काय असेल तरी घटना आहे ज्या घटनेला सगळ्यांना समान अधिकार देण्याची भूमिका डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी स्वीकारली। हे पुढच्या पिढीला पटवून देणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं असं मला वाटतंय। यावेळी बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनसाठी जमीन दान केल्याबद्दल उद्योजक शिवराज पाटील तसंच कोल्हापूर महानगरपालिकेत अनुसूचित जाती जमातीमधील नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले यांनी भारतीय संविधान आणि सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन केलं। यानंतर भीमगीतांचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, नगरसेविका जयश्री कांबळे, नगरसेविका अरुणा कवळी, बबन रानगे, SY कामत, DG भास्कर, BK साबळे, शुभांगी कांबळे, KD कांबळे, प्राध्यापक रवींद्र खैरे, पांडुरंग कांबळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद, बौद्ध बांधव उपस्थित होते।